मंडळी, वर्षभराचा मसाला तयार करायचा आहे, पण कुठली मिरची घ्यायची, किती गरम मसाले घ्यायचे, मसाला टिकवण्यासाठी त्याच्यात काय काय घालायचं, असे प्रश्न तुम्हाला देखील पडलेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात तर नक्कीच सापडतील. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. मंडळी, इथे एक ताई आल्या ज्या कल्याणवरून इथे मसाला करायला आलेल्या आहेत. नमस्कार मंडळी, वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज वर्षभराचा मसाला करण्यासाठी लालबागला शिंदेराज कडे आलेली आहे. चौ शिंदेची शिंदेराज मसाला, शान महाराष्ट्राची. कारणच असं खास आहे कारण सोशल मीडियावर माझ्या मुलांनी यांचं एवढं नाव ऐकलेलं आहे आणि मला तो एवढा पाठीमागे लागला, मम्मी जा आणि पहिला यांचा मसाला घेऊन ये. सर्वजण करते तर आपणही वर्षभराचा मसाला ह्या वर्षी शिंदेराज कडून करूया. माझ्यावर चला तुम्ही पण. मंडळी, इथे येण्यासाठी आहे लालबागला चिवडा गल्लीच्या आतमध्ये आलात की इकडे ही पूर्ण मसाल्यांची गल्ली दिसते आणि इथे हे आपल्याला दिसत आहेत चौ शिंदेची शान महाराष्ट्राची शिंदेराज मसाले. बघू शकते वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मिरच्या आहेत, गरम मसाले आहेत आणि त्या डंकावर हा मसाला कुटला जातो. इथेच भाजला जातो, इथेच कुटलाही जातो. इकडे सर्व इन हाऊस असल्यामुळे इथेच आपण मसाला द्यायचा, इथेच हे लोक भाजतात, इथेच कुटून देतात. 1 तासात तुमचा मसाला तयार होतो. हे दादा प्रत्येक कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मेजर देऊन मसाला बनवून घेतात. आता माझा नंबर येणार आहे. दादा दादा मला ना वर्षभराचा मसाला बनवायचा आहे, 1 किलोचाच पाहिजे कारण आम्ही घरात 2 जण असतो. ओके, 1 किलो मिरचीचा तुमचा 1.5 ते 2 किलो मसाला तयार होईल. तिखट कसं लागतं आपल्याला? झणझणीत. कलर कसा यायला पाहिजे? लाल. तिखट झणझणीत पाहिजे, कलर लाल पाहिजे आणि चवीला नक्कीच पाहिजे. बरोबर. तुमच्या मसाल्यासाठी 1 किलो मिरचीसाठी मी तुम्हाला कॉम्बिनेशन बनवून देईल. आपल्याकडे निपाणी मिरची, शंकेश्वरी निपाणी. अच्छा, हे चवीचं काम करते, तिखटाचं काम करते ही लवंगी मिरची. एक्स्ट्रा कलर साठी येते काश्मीरी मिरची आणि ही प्रसिद्ध कर्नाटकची बेडगी मिरची. तुमच्या मसाल्याला आपण 4 प्रकारच्या मिरच्या देतो, तिखट, कलर आणि चव आणि मालवणी पद्धतीचा. आणि ह्याच्यातून मिरची कशी ओळखायची, जुनी नवी? आता तर सर्व नवीनच आहेत. लालबाग मध्ये बऱ्यापैकी सर्वजण चांगल्याच मिरच्या ठेवतात. कारण का बाकी जर बोलतो 200 वाल्यात 150 वाल्यात, त्या मिरच्यांची लाईफ तेवढीच राहते. 20 महिन्यात ते मसाले सफेद पडतात. बरोबर, त्यांचा फ्लेवर येतच नाही. आपल्याकडे जे मसाले मिरच्या येतात ती कर्नाटकची बेडगी आणि काश्मीरी आहे. त्याचा कलर आणि चव कम्प्लीट 12 महिने ऍसिडिक राहणार. त्याच्या पाठोपाठ ही आंध्रची लवंगी खमाम त्याला बोलतात त्याला. त्याचा तिखटपणा काही केल्याने कमी होणार नाही, प्लस ही चवीला पण चांगली असते आणि सगळ्यात चवीला ती 1 नंबर असते. ओके, ही निपाणी शंकेश्वरी ही येते आपल्याकडे कर्नाटक मधून. निपाणी गाव आहे, तर निपाणी आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरून येते. ही चवीला जबरदस्त असते. ही साल सर्वात पातळ असते आणि हा पहिल्यापासून माणसं अगोदर जुनी माणसं फक्त ही एकच मिरची वापरायची. एका मिरचीमध्ये संपूर्ण मसाला तयार व्हायचा. आणि आपल्याकडे जे लाल तिखट बनतं त्याच्यासाठी कुठली मिरची? त्याच्यासाठी आपण तिखट वापरू शकतो, बेडगी वापरू शकतो, तिखट आणि लाल. या 2 मिरचीमध्ये आपला तिखट मसाला होऊ शकतो. मग प्रत्येक मिरच्या या व्हरायटी प्रमाणे आपल्या महाराष्ट्राची लवंगी आहे. नांदेड साईडची तिखट असते, झटका लागतो. अच्छा, ह्याला काय म्हणतात? ही पण आंध्रची तेज आहे, ही आपल्या महाराष्ट्राची तेज आहे. ओके, याच्या पाठोपाठ ही आपल्याकडे पूर्ण ही कर्नाटकची बेडगी आपल्याकडे. हे जे आपण फिश करी मध्ये जी बेडकी वापरतो ते ती मच्छी कढीची, याला बोलतात रेशम पट्टा. अच्छा, त्याची पावडर आम्ही वापरतो. ती ग्रेव्ही होती, मसाला चांगला जाडा होण्यासाठी, मसाला दरदरीत निघतो ना. येस. आणि आता गरम मसाले कसे घेणार आपण? हळकुंड ह्याचीच आपण पावडर करतो ना. ही सांगलीची प्रसिद्ध सेलम गाठा आहे. अच्छा, ऑइल कंटेंट मसाल्यामध्ये खूप जबरदस्त येतो. त्याचा जो ऑइल कंटेंट असतो त्याच्यामुळे याला एक वेगळ्या प्रकारचा खमंगपणा येतो. ही हळद आपला हापूस मँगो येल्लो त्या प्रकारचा कलर येतो याला डार्क मध्ये. आणि मसाला टिकवण्यासाठी तुम्ही काय मग त्याच्यात घालता? मसाला टिकवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काबुली हिंग देतो. जो काबुली हिंग त्याचा ऑइल कंटेंट, आपण जेव्हा मसाला भाजतो तर गरम तेलामध्ये आपण तो काबुली हिंग टाकतो अगोदर. आणि तो काबुली हिंग त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये उतरतो आणि त्याच तेलामध्ये आपण ते मसाले भाजून घेतो. अच्छा मंडळी, इथे एक ताई आल्या ज्या कल्याणवरून इथे मसाला करायला आलेल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार.
ताई इथे किती वर्षापासून येताय तुम्ही? आम्ही प्रत्येक वर्ष झाले 1.5-2 वर्ष झाले येतोय कंटिन्यू. चांगला एकच छान आहे मसाला. हो. म्हणजे वर्षभराचा आपला साठवण हो, हो, घेतो. खूप छान आहे आमचं. मग काय काय बनवता तुम्ही या मसाल्यामध्ये? मसाल्यामध्ये आम्ही मालवणी मसाला बनवतोय, प्लस हळद कुटून घेतोय, धनिया पावडर. अच्छा, जे जे आपल्याला लागतात हो, वर्षभराचे ते सगळं मसाले ते आम्ही सगळे घेतो. कसा एक्सपिरियन्स कसा? एकदम नाही खूप छान आहे, खूप छान. झणझणीत आणि झणझणीत एकदम आणि स्वादिष्ट. हो. छान, धन्यवाद. थँक्यू. तर दादा आपला हा 1 किलोचा मसाल्याचं प्रमाण झालं करून? मसाल्याचं प्रमाण तुमचं टोटल सगळं आपण काढलेलं आहे. आणि आता आपण ते गरम मसाले काढूया आणि भाजायला आणि कुटायला घेऊया. आता कसे भाजतात ते बघूया का? आता कांदा भाजायचा चालू आहे. भाजी मसाल्याचा कांदा पण भाजतो. मिरची गरम मसाला भाजताना मी दाखवतो. मंडळी हे बघा माझं मसाल्याचं बिल तयार झालेलं आहे. 1 किलो मिरची आणि बाकीचा गरम मसाला. हा तुमचा असा हात घाला, असा वजन लागला पाहिजे. ओके. आणि आता स्मेल बघा, आता स्मेल बघा. बघा आता माझ्या मसाल्यासाठी मिरची काढताय. गरम मसाला काढून त्याला मिरची काढतोय. आता ही कलर साठी मिरची. अन्नीगिरी ही तिसऱ्या प्रकारची मिरची. माझं इथे आता मेजर काढून झालंय. 1 किलो मिरची वेगवेगळ्या टाईपची त्याच्यात ऍड केले. तसंच गरम मसाले घेतलेत. आता तो भाजला जाईल माझा मसाला, त्याच्यानंतर कुटला जाईल. 1 तासात माझा मसाला तो सुद्धा अगदी वर्षभराचा तयार होणार आहे आणि अगदी आपल्या डोळ्यासमोर. वेगवेगळ्या प्रकारचे इथे गरम मसाले इथे बघू शकता. आता हा गरम मसाला आहे, हा बघा जो 1 किलोच्या मेजर साठी केलेला आहे. आता एक एक करून मसाले भाजले जातील. पहिले हळकुंड, त्याच्यानंतर गरम मसाला, त्याच्यानंतर मिरची. छान असे खरपूस मस्त भाजून घेतात मसाले. त्याच्यामुळे काय होतं, आपला हा टिकतोही छान. सर्व ट्रिक आहे ती मसाले भाजण्यावर आहे. त्याच्या आधी मस्तपैकी उन्हात सुकवून घेतात ही मिरची, गरम मसाले. त्याच्यामुळे त्याला वर्षभर अजिबात मॉइश्चर पकडत नाही. भाजून झाल्यानंतर हे असं काढून ठेवतात टबामध्ये आणि त्याच्यानंतर दळायला घेतात. दादा आता मसाला तर माझा करून झालाय. खमंग असा झणझणीत सुगंध सुटलेला आहे. कधी एकदा जाते आणि जेवण बनवते असं झालेलं आहे. पण दादा आता मला सांगाल का, इथे जर कोणाला रिकमेंड मला करायचं आहे तर इथे यायचं कसं आणि दुकान कधी चालू असतं कधी बंद असतं? आपलं दुकान आता सीझन चालू झालंय त्यामुळे आता ऑफ नाहीये. अरे वा, 7 वाजता आम्ही उघडतो, रात्री 10 वाजेपर्यंत इथेच असतो. त्यामुळे तुम्ही कधी येऊ शकता. अच्छा, तुम्हाला ज्या दिवशी मसाला बनवायचा त्या दिवशी तुम्ही येऊ शकता. आणि लालबागला येण्यासाठी कसं यायचं? लालबागला येण्यासाठी वेस्टर्न लाईन वरून येतात ते नोरपरीला उतरतात. बाकीचे येतात चिंचपोकळीला उतरतात. मेन लाईन वरून येणारे चिंचपोकळीला उतरतात. हार्बर लाईन वरून येणारे कॉटनगिरीला उतरतात. या तिन्ही स्टेशनच्या मधोमध आहे आपलं लालबाग. तुम्हाला यायचं असेल चिंचपोकळीला उतरतात. चिंचपोकळीवरून पूर्वेला आलात की सरळ मार्केट लागतं. मार्केटच्या आतमध्ये आलात, लालबागचा राजा बसतो त्याच्या बॅक साईडला शिंदेराजे मसाले. लालबागच्या राजाच्या बॅक साईडला समोर आपलं हे नारायण उद्योग भवन आहे. अच्छा, हे नारायण उद्योग भवन आहे. आणि नारायण उद्योग भवन गेट 2च्या समोर आपलं शिंदेराजे मसाले. चौ शिंदेची शान महाराष्ट्राची. छान, खूप खमंग मसाले आहेत. आणि दादा छान इन्फॉर्मेशन सांगितली, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
बऱ्याच लोकांना यायला जमत नाही तर तुम्ही होम डिलिव्हरी करता का आणि फोनवरून? आपल्या संपूर्ण मुंबईमध्ये आपली फ्री होम डिलिव्हरी आहे. अरे वा, संपूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही मसाला हवा असेल तर तुम्हाला तो घरपोच फ्री सेवेमध्ये भेटतो. वा, तसं छान. एवढंच नाही, महाराष्ट्र पूर्ण भारतात आपले मसाले बाहेर गावी पण जातात. वा छान. आता आपल्याकडे लंडन मध्ये 2 हॉटेल आहेत, ते आपले इथून मसाले घेतात. दुबईमध्ये जातो, कतार मध्ये जातो, जर्मनीचे आपले 2-3 कस्टमर आहेत. छान. आपण आपल्याकडे फॉरेनला पण बरेच जण घेऊन जाणार आहेत. बरेच फॉरेनर येतात, आपल्याकडे कार्ड नेतात, पुन्हा ते आपल्याला रिपीट ऑर्डर देतात आणि त्यांना फ्री होम डिलिव्हरी नाही होत, त्यांना कुरिअर चार्जेस लागतात. पण आपल्या मुंबईमध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे. वा छान. त्यांनी फक्त एक कॉल करा, मसाला तुमच्या घरी. मंडळी, माझा मसाला तर तयार झालाय, तुम्ही कधी येताय? आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, युजफुल देखील वाटला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत. पण मंडळी, या वर्षीचा साठवणीचा मसाला करण्यासाठी शिंदेराज मसाल्यांकडे तुम्ही नक्की या.